फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले. 21 नोव्हेंबरला अक्षरयात्री भारत श्रीलंका विश्व साहित्य संमेलन. विटा येथील अक्षरयात्री प्रतिष्ठानचे 26वे भारत श्रीलंका विश्व साहित्य संमेलन पुणे येथे गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये संपन्न होत आहे, अशी माहिती अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी दिली आहे. या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी माननीय इरोशनी गल्हेना, सरचिटणीस सबुद्दी संघटना श्रीलंका या असून प्रमुख पाहुण्या श्रीलंकेतील आरुमुगम निरोमिया आहेत. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनीताराजे पवार आहेत. संमेलनातील कवी संमेलन अध्यक्षपद SP कॉलेजच्या उपप्राचार्य डॉक्टर निलिमा गुंडी या भूषवणार आहेत. चिंतक राणसिंह श्रीलंका येथील केरानी विद्यापीठाचे सिनाल विभाग प्रमुख हे श्रीलंकन कविता व तिची वैशिष्ट्ये या विषयावर शब्दसंवाद साधणार आहेत. यावेळी निमंत्रित मान्यवरांचे कवी संमेलन आयोजित केले असून यामध्ये श्रीलंकेतील 11 व भारतातील 21 मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. सिंहली भाषेतील कवितेचे इंग्रजी भाषांतर यावेळी श्रीलंकेतील साहित्यिक सादर करतील. भारतीय भाषेत या कवितेचा अनुवाद केला जाईल. भारतीय भाषेतील मराठी कविता इंग्रजी व सिंहली भाषेत भाषांतरित करून ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली जाईल. साहित्यिक रसिकांनी या विश्व साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, संस्थापक अध्यक्ष विश्व साहित्य संस्कृती चळवळ भारत व डॉक्टर स्वाती शिंदे पवार, महासचिव विश्व साहित्य संस्कृती चळवळ भारत यांच्या वतीने करण्यात आले आहे.